अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात सर्वात जास्त कोणता विचार असतो? दिवसभरातील थकवा, उद्याच्या कामाची चिंता, घरातील समस्या की मनात दडलेलं एखादं दुःख? कधी कधी असं होतं की संपूर्ण दिवस संपतो, सगळे कामं संपतात, घर शांत होतं, पण मन मात्र शांत होतच नाही. डोळे मिटलेले असतात, पण विचारांची गर्दी सुरूच असते. कुणाचे शब्द हे मनाला लागलेले असतात, एखादी चिंता सतावत असते, भविष्याची काळजी मनात असते आणि अशा अवस्थेत झोप येते खरी, पण मनाला विश्रांती मिळतच नाही. पण स्वामी भक्तांनो, जर दिवसाचा शेवट स्वामींच्या चरणी झाला, जर झोपण्यापूर्वी काही क्षण स्वामींचे स्मरण केले, जर मनातील सर्व चिंता स्वामींना अर्पण केल्या, तर मनाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना कोणती प्रार्थना करावी, त्या प्रार्थनेचे महत्त्व काय आहे आणि दिवसाचा शेवट स्वामींच्या नामस्मरणाने केल्याने मनाला कोणता आधार मिळू शकतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कितीतरी भूमिका निभावत असतो. कोणी आई असतं, कोणी वडील असतात, कोणी मुलगा, कोणी मुलगी, कोणी नोकरी करणारा, कोणी व्यवसाय करणारा. प्रत्येक जण आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतो आणि या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात अनेकदा मन थकून जातं. शरीराचा थकवा विश्रांतीने दूर होतो, पण मनाचा थकवा कशाने दूर होतो याचं उत्तर अनेक भक्त एका शब्दात देतात, ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण. कारण जेव्हा माणूस सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा मनावरील ओझं हलकं होऊ लागतं. स्वामी भक्तांनो, आपण दिवसभर खूप गोष्टी करतो. कधी चांगलं बोलतो, कधी नकळत कुणाला दुखावतो, कधी योग्य निर्णय घेतो, कधी चुका करतो. हे सर्व आयुष्याचा भागच आहे. पण दिवस संपताना आपण स्वतःकडे पाहतो का? आज मी काय केलं? कोणाला मदत केली? कुणाला दुःख दिलं? कुठे चूक झाली याचा विचार करतो का? यासाठीच रात्रीची प्रार्थना महत्वाची मानली जाते. कारण ती आपल्याला स्वतःशी भेट घडवते, स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकवते. स्वामी भक्तांनो, झोपण्यापूर्वीची प्रार्थना खूप मोठी असण्याची गरज नाही. ती मनापासून असावी, ती श्रद्धेने भरलेली असावी आणि ती अशी देखील असू शकते: हे श्री स्वामी समर्था, आजचा दिवस तुमच्या कृपेने पूर्ण झाला. आज जे काही चांगलं घडलं त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आज माझ्याकडून ज्या चुका झाल्या, जाणून बुजून किंवा नकळत ज्या व्यक्तींना दुःख झालं, त्यासाठी मला क्षमा करा. हे स्वामी, माझ्या मनातील सर्व चिंता तुमच्या चरणी अर्पण करते. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या आई वडिलांवर कृपा ठेवा, माझ्या मुलांवर कृपा ठेवा. माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू द्या. मला योग्य विचार द्या, मला योग्य मार्ग दाखवा आणि आजची रात्र तुमच्या स्मरणात शांततेने जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या प्रार्थनेतील सर्वात सुंदर गोष्ट कोणती आहे माहित आहे का? ती म्हणजे समर्पण. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही नियंत्रित करायचं असतं. सर्व समस्या स्वतः सोडवायच्या असतात. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात असं वाटत असतं. पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या गोष्टींची चिंता करत बसल्याने मन अधिक अस्वस्थ होतं. म्हणून अनेक भक्त रात्री झोपण्यापूर्वी म्हणतात, स्वामी, जे माझ्या हातात आहे ते करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हातात नाही ते तुमच्यावर सोपवण्याची बुद्धी द्या. ही भावना मनाला खूप मोठा आधार देते. स्वामी भक्तांनो, अनेकदा आपण झोपतो तेव्हा मनात राग असतो, कुणाबद्दल नाराजी असते, एखाद्याने केलेला अपमान आठवत असतो. पण अशा भावना घेऊन झोपणं
मनाला अधिक त्रासदायक ठरतं. म्हणून रात्री स्वामींसमोर बसून मनातील कटुता सोडवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांनी आपल्याला दुःख दिलं त्यांच्यासाठी चांगली भावना ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणं नाही, तर स्वतःच्या मनाला मुक्त करणं असतं. स्वामी भक्तांनो, रात्रीची प्रार्थना आपल्याला कृतज्ञता देखील शिकवते. आपल्याकडे काय नाही याचा विचार आपण सतत करतो, पण आपल्याकडे काय आहे याचा विचार फार कमी करतो. आज आपल्याला अन्न मिळालं, घर मिळालं, कुटुंब मिळालं, श्वास घेण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला, हे सर्व किती मोठं वरदान आहे. म्हणून झोपण्यापूर्वी स्वामींचे आभार मानणं ही एक सुंदर सवय ठरू शकते. म्हणून स्वामी भक्तांनो, काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण झोपण्यापूर्वी 2 मिनिटं स्वामींसाठी देता येणार नाहीत का? मोबाईल पाहण्यासाठी वेळ मिळतो, सोशल मीडियासाठी वेळ मिळतो, मग स्वामींच्या स्मरणासाठी 2 मिनिटं का नाही? ही 2 मिनिटं कदाचित तुमच्या दिवसातील सर्वात मौल्यवान मिनिटं ठरू शकतात. कारण या 2 मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करत असता. स्वामी भक्तांनो, झोपण्यापूर्वी फक्त एवढं करा: डोळे मिटा, मन शांत करा आणि हळुवारपणे 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक नामासोबत मनातील चिंता सोडत जा. प्रत्येक नामासोबत मनातील भीती स्वामींच्या चरणी अर्पण करत जा. प्रत्येक नामासोबत स्वतःला अधिक हलकं करत जा आणि मग ती साधी प्रार्थना करा: हे स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करते. माझ्या चुका क्षमा करा, माझ्यावर कृपा ठेवा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझ्या मनाला शांतता द्या आणि मला नेहमी तुमच्या स्मरणात ठेवा. स्वामी भक्तांनो, जीवनात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही, प्रत्येक समस्या लगेच दूर होईलच असं देखील नाही, पण स्वामींच्या नामस्मरणाने मनाला आधार मिळू शकतो, मनाला धैर्य मिळू शकतं आणि उद्याचा दिवस नव्या आशेने सुरू करण्याची प्रेरणा देखील मिळू शकते. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा: रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 मिनिटे स्वामींसाठी द्या. 2 मिनिटं नामस्मरण करा, 2 मिनिटं प्रार्थना करा आणि 2 मिनिटं मन स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी भक्तांनो, तुम्ही झोपण्यापूर्वी स्वामींना प्रार्थना करता का? आणि तुम्ही कोणती प्रार्थना म्हणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी सर्वांनी कमेंटमध्ये मनापासून लिहा: श्री स्वामी समर्थ. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.